पुढील मॅच जोवेलीपाडा विपक्ष बेंचशील अशी आपल्याला पाहायला मिळेल. यजमान विपक्ष पाहुणे आणि सामन्याला होती सुरुवात. जशी सामन्याला सुरुवात होईल आवाज ऐकायला पण टेनिस बॉल क्रिकेटमधील एक ख्यातनाम आणि गुणवान समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ खरबई प्रसादजी सावरे सरांचा एक सुमधुर आवाज. 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल थोडंसं कमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया आणि या परिसरामधील एक गोल्डन व्हॉइस म्हणून ज्यांची ओळख आहे वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर प्रसादजी सावरे सर आपल्यासोबत जॉईंट होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे. हॅलो यस थँक्यू सो मच. जाऊया त्या मॅचच्या दिशेने जिथे आपण सामना पाहतोय. खरं तर एक्स्ट्रा पोलमधली ही सेकंड राऊंडची ही पहिली मॅच जिथे आपण पाहू शकता. एका बाजूला पाहिलं तर टीम जोबेली पाळा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर अगदी यजमान संघ. याच पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघाला देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाज हेमंत राणे आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी लो फुल टॉस होता परंतु पहिलाच बॉलवरती अगदी इथून पाहिलं तर अगदी विनोद मालुसरे यांना पण पाहतात. अगदी ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये आणि त्यानंतर पहिलाच बॉल डॉट आलाय. हार्ड लक टीम जोबेली बी संघ. नक्कीच तुमचे प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत परंतु पहिल्या सत्रामध्ये भरपूर धावा बनल्या होत्या. समोर चेंडू होता. ऑन साईडला बॉलला पाठवला अगदी तिथे मॅक्सवेल आहेत अर्थातच नक्कीच तिथे नरेश होते. खरं तर मॅक्सवेल या नावानं प्रसिद्ध आहे. या खेळाडूला आपण पाहतात नक्कीच चेंडूवरती पाहिलं तर चांगली फील्ड केली आहे परंतु इथून पाहिलं तर या बॉलवरती धावा मिळतील त्या 2. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथं मिळाल्या. पहिला बॉल डॉट आला परंतु तदनंतर सेकंड बॉलवरती धावांची सुरुवात करत असताना आताचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. समोर चेंडू होता अगदी विशेषमध्ये खेळाचा प्रयत्न इथून जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी 3 षटकांचा हा सामना आहे त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंडशील संघाला धाबा बनवाव्या लागतील. हा देखील फटका चांगला आहे परंतु 20 शेपमध्ये लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहेत. तिथे चांगली फिल्डिंग सध्या केली जाते. इथे देखील एकच धाव मिळेल. अगदी P1च्या षटकात हेमंत राणे सध्या चांगली गोलंदाजी करतायत. प्रकाश पंडे म्हणून ज्या मुलाकडे तो मुलगा रिद्धांश पंडे यांच्याकडून 3 बॉल 3 6. रिद्धांश आहे का मैदानात? नाही ना, तो येईल तेव्हा. यस इथे आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. अगदी आज खरं तर जोबेली पाळा संघानं सर्वांना इम्प्रेस केलं. पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी राहिली आहे. त्यानंतर दुसऱ्याही मॅचमध्ये पहिल्या षटकात सध्या तरी आपण पाहिलं तर अगदी बेंडशील संख्या एक मोठ्या संघाला सध्या थांबवलं जात आहे. हॅलो फुल टॉस. ऑन साईडला बॉलला पाठवला. तिथे मिडॉनला खेळाडू आहेत अगदी हरेश होते परंतु त्यांना बीट करत असताना बॉल सरळ डीपमध्ये जातो. याही बॉलवरती 2 धावा मिळतील आणि पाहता पाहता षटक क्रमांक इथून पहिलं कंप्लीट झालंय. अगदी P1 मध्ये हेमंतने भरपूर चांगली कामगिरी केली आहे. यस पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 5 धावा. यस 5 धावा त्या फलकावरती आहेत. अगदी प्रकाश पंडे म्हणून ज्या मुलाकडे पाहिलं जातं खरं तर तो मुलगा अगदी रिद्धांश पंडे यांच्याकडून जर का मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही खेळाडूने लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का लगावले तर त्यांच्याकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राईजमध्ये त्या फलंदाजाला दिलं जाईल. खरं तर बेंडशील संघासाठी हे पारितोषिक आहे त्यामुळे नक्कीच फलंदाजांना या संधीचं सोनं उचलावं लागेल. नक्कीच प्रकाश पंडे म्हणून ज्या मुलाकडे पाहिलं जातं अर्थातच रिद्धांश पंडे नक्कीच दादांचा जो नातू आहे त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज दिलं जाईल. मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 2 सनद करत आलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती केलाय घणाघाती प्रहार. मैदानाच्या आतमध्ये विनोद मालुसरेची बॅट आता बोलते त्याच्या बॅटमधून षटकार.
पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सनद घर त्यांचा पहिल्याच बॉलवरती 6 धावा एकवटल्या गेल्यात. षटकाराच्या मदतीने जी थांबलेली धावसंख्या होती ती अगदी पुढे जाताना पाहायला मिळेल. ती म्हणजे जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती. अगदी रिद्धांश पंडे यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसह नक्कीच तुम्हाला रोख रक्कम 1000 रुपये दिले जात आहेत. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. आज संपूर्ण आमचे बिनशिलकर या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेत आहेत, कारण की घरचा संघ खेळतोय आणि भरपूर सारा मित्रमंडळी इथे सपोर्ट नक्कीच संपूर्ण बेडशील संघाला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी विनोद मालुसरे भरपूर चांगली बॅटिंग करत आहेत. खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत, सध्या तरी स्वतःवरती भरपूर सारी जबाबदारी असते आणि मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदी आपल्या गावाच्या नावासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिकपणाने धावा बनल्या जात आहेत. अगदी विनोद मालुसरे यांच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि दुसऱ्या बाजूचा विचार केला तर अगदी जितेश पंडे त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. फटका चांगला आहे, सरळ रेषेत बॉलला पाठवला डीपमध्ये, तिथे संकेत आहेत. अगदी रॉकेट आला होता परंतु इथे शेवटच्या मोमेंटला बॉलला भरपूर चांगला स्टॉप केला. यस, इथे देखील याही बॉलवरती 2 धावा एकवटल्या जातात. सध्या तरी स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंचची संघ चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या परंतु या षटकात धावा येत आहेत. धावा बनणं फार महत्त्वाचं आहे, धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आत. जुबिलीपाडा संघासमोर टार्गेट द्यायचा आहे परंतु इथे देखील फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल. अगदी याही बॉलवरती 2 धावा नक्कीच मिळतील. सध्या तरी सातत्याने स्कोर कार्ड मात्र पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. टीम स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंच संघाच्या माध्यमातून ऑन साइडला खेचलाय, वॉल शॉट आणि तिथेच बॉलला टेसलाय. बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेश पंडे फायर ऑन, त्याच्या बॅटमधून षटकार. खेळाडू कक्षातून आपण कोणत्या प्रकारचा आवाज करायचा नाहीये. नक्कीच जरी आपला घरचा संघ असेल तरी आम्ही विनंती करू आपण कोणत्याही प्रकारचा मैदानामध्ये आवाज द्यायचा नाहीये. मॅच ऑन. शेवटचा बॉल. इथे देखील बॅटची एज होती परंतु अगदी बॉल चाललाय पाठीमागे फाईन लेगला. तिथे खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग केली जाते. अगदी या षटकात भरपूर चांगल्या धावा आल्यात. खरं तर सनद घरतवरती आपण पाहिलं तर अगदी प्रत्यहल्ले केले गेलेत. जवळ या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात आणि अगदी पहिल्या षटकात पाहिलं तर 5 आल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकात सध्या तरी पॉवर प्ले गोलंदाजी अगदी पॉवरफुल गोलंदाजी हेमंत राणेनं केली परंतु तदनंतर दुसऱ्या षटकात अगदी सनद घरतवरती प्रत्यहल्ले केले गेले. जवळ 18 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 23 धावा. सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत बनली गेली आहे परंतु अजूनही धावा पुढे नेण्याचं काम इथून केलं जात आहे. कोणता संघ लगातार दुसरा विजय प्रस्थापित करेल त्यासाठी सुरू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये, कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय आणि कोणता संघ लगातार दुसरा विजय प्रस्थापित करेल, कोणता संघ विजय रथ चालू ठेवेल हे देखील पाहूयात. षटक क्रमांक 3 गोलंदाज चेतन राणे यांना आपण पाहतोय. नक्कीच हेमंत राणे यांचे छोटे बंधू आहेत. नक्कीच आणि हार्दिक राणे देखील या ठिकाणी आहेत जे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज आमचे संपूर्ण या ठिकाणी बिनशिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. जे कोणी आमचे ग्रामस्थ मंडळ असतील त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करू आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3ऱ्या षटकाला सुरुवात. चेतन पहिलाच बॉल ऑनसेटला खेळला. अगदी इथून पाहिलं तर फटका फसलाय. डीप मध्ये सनद आलेत. अगदी इथून भरपूर चांगला जजमेंट आणि आता इथे फलंदाज बाद. विकेटचा बॅक टू द पॅव्हिलियन.
अगदी जितेशने देखील मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. अगदी जितेशच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपण पाहिला होता लॉंग ऑनला. येस, मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणय चालके आहेत. प्रणयनं ही मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग करायची आहे. शेवटच्या षटकात धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या षटकात टॉप गिअरची बॅटिंग करायची आहे. सातत्याने मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु प्रयत्न सुरू आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीही चुकू नका. आणि सध्या तरी इथून गोलंदाज चेतन राणे चांगली कामगिरी करतात. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केला होता. तदनंतर अगदी जेव्हा जेव्हा गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती विकेट मिळतो ना, तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास उंचावला जातो. आताचा बॉल जणू काय हातातून निसटलाय आणि त्यानंतर या बॉलवरती अगदी फक्त दिशा दिली आहे. बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रात. बॉल जाईल सरळ सीमा पार. 9+4 तब्बल 5 धावा मिळतील. संघासाठी ह्या 5 धावा फार लकी आहेत, कारण की मागच्याही मॅचमध्ये अशाच रीतीने धावा आल्या होत्या जिथे धावा बनल्या नव्हत्या आणि तिथून खऱ्या अर्थाने धावा संख्येची सुरुवात झाली होती. फ्री हिटचा बॉल ऑनसेटला बॉलला ढकलला डीपमध्ये. आपण पाहतात संकेत आलेत. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप, परंतु या बॉलवरती मिळेल ती फक्त एकच सिंगल. एक चिक्की सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा. आत्तापर्यंत स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 संघानं सन्मानजनक धावसंख्या बनवली. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि जर का शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार जर का आले तर नक्कीच आपण पाहिलं तर रितांश पंडे यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारास रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. ऑन साइडला खेचलाय फटका, इथे फसला डीपमध्ये. खेळाडू जज करतात, परंतु नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर याही बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा नक्कीच एकवडल्या जात आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये झोबेलीपाडा संघ जिद्द चिकाटी मेहनत दाखवतोय. 1 धाव इथे वाचवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यस, आज पुन्हा 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल 31 धावा. आज पाहिलं तर नक्कीच 31 जानेवारी आणि आता 31 धावा देखील धाव फलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकलला डीपमध्ये. खेळाडू आले होते, जणू काही हातामध्ये टाळी देत असताना बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफील्ड आणि त्या ठिकाणी या 4 धावा. धावा येत आहेत. याही षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 धावा बनल्या गेल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विनोद मालुसरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आताचा हा चेंडू, यस, टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल एक्स्ट्रा इथून मिळाले आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली. सुरुवात थोडीशी शांत राहिली होती, परंतु तदनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात चांगल्या धाबा आल्या. शेवटचा बॉल ऑन साइडला बॉलला पाठवलाय. व्हॉट अ शॉट! अगदी सरळ रेषेमध्ये हा दमदार फटका. फलंदाज विनोद मालुसरेच्या बॅटमधून शेवट झालाय गोड. अर्थातच शेवटच्या बॉलवरती धमाका. 6 धाबा, षटकार. पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या षटकात पाहिलं तर हेमंतनं अवघ्या 5 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. असं वाटलं की या मॅचमध्ये बेनशील संघ फार कमी धाबा बनवेल, परंतु अगदी या मॅचमध्ये धावांचा पाऊस पुन्हा पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेनशील संघाची धाबासंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 42 धाबा आणि 43 धाबासंख्येचं टार्गेट आता जोबेलीपाडा संघासमोर आहे. म्हणजेच येणारे 3 षटक, येणारे 18 चेंडू आणि 43 धाबा बनवायच्या आहेत. खरं तर विनोद मालुसरे यांचा जर विचार केला तर वैयक्तिक 22 धाबा त्यांनी कुठून काढल्यात. दमदार बॅटिंग पाहायला मिळाली.
त्यानंतर जितेश पंडे यांचाही विचार केला जातो, त्यांच्याही बॅटमधून जबल 13 धाबा आल्या व त्यानंतर प्रणय चालगे त्यानेही चांगली बॅटिंग केली. सरबत तर पाहिली तर अगदी सर्वच खेळाडूंनी मिळून ही भरपूर चांगली धाबासंख्या बनवली आहे. खरं तर तीनही खेळाडूंचा तिन्ही फलंदाजांचा इथे आभार व्यक्त करायला पाहिजे. चांगली बॅटिंग झाली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 42 धावा बनली गेली आणि 43 धाबासंख्येचा टार्गेट आहे या ठिकाणी. 18 चेंडू आणि 43 धाबासंख्येची गरज. हा तेच करायची का? चला नेक्स्ट मॅच टीम छत्रपती सीसी कुळगाव आणि कांसई. चला दोन्हीही टीम कॅप्टन आम्ही विनंती करू आपण टॉससाठी यायचा या ठिकाणी. चला टीम कांसई या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत वेलकम. आणि टीम छत्रपती सीसी कुळगाव तेजस यांचा संघ आहे. चला या आपण टॉससाठी इथे टॉस केलं जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. चला अमोलदादा पंडे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नक्कीच अमोलदादा आपण पाहिलं तर अगदी स्पर्धेमध्ये पाहिलं तर नक्कीच आयोजकांच्या भूमिकेत आहेत, त्यांचाही मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात, कारण की भरपूर चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहेत. संपूर्ण आमचे आयोजन कमिटी पाहायला मिळेल. भूषणदादा पंडे असतील, त्यानंतर साईनाथ चालके असेल आणि समीरदादा पंडे असेल आणि आमचे अमोलदादा पंडे असेल आणि आमचे संपूर्ण बेंडशील टीम असेल आणि सर्वच संघांचा आम्ही खरं तर मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. चला जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये, तिथे टॉस करूयात. चला टीम छत्रपती सीसी कुलगाव या आपण लगेच टॉससाठी आपण टॉस करतोय. परंतु दोन्ही संघांना आम्ही विनंती करू, जेव्हा आपण टॉससाठी येत आहे तेव्हा आपल्या स्पर्धेची जी काही आपली ऑफिशियल फी आहे ती आपण जमा करायची आहे. त्यानंतर टॉस इथे केलं जाईल. या पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच कंटिन्यू असेल, मॅच आपण स्टार्ट ठेवायची आहे. मॅच ऑन, गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इंटर झाली आहे. आपण पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती खणखणीत प्रहार. बॉल निघून चाललाय सीमा पार. जोवेली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक. आज जबरदस्त जोवेली पाडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स यू सिक्सर. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण केलाय. कांसई विपक्ष छत्रपती सीसी कुळगाव टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली. कांसई संघाने फिल्डिंगसाठी छत्रपती सीसी कुळगाव संघाला इन्व्हाइट केलंय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी, रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. 43 धावेंचं लक्ष आहे. 17 बॉलमध्ये 36 धावेंची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस नो बॉल पंचांचा इशारा येतोय. थोडंसं आपण करेक्शन करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 9 पाहायला मिळेल. 2 वाईट, 1 षटकार, 1 नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती असतील. बेंडशील संघ स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना एक तो पॉझिटिव्ह ॲडव्हान्टेज प्रत्येक संघाकडे असतं. ज्याप्रमाणे टीम इंडियाला टेस्टमध्ये इंडियामध्ये हरवणं अतिशय अवघड आहे, तसेच बेंडशील संघाला या मैदानावरती हरवणं देखील तितकंच अवघड आहे. मात्र जोवेलीपाडा संघाच्या वतीने तो शिवधनुष्य उचललं गेलं आहे. इथे बॉल शूट झाला आहे. बॉल पडल्यानंतर खाली राहिलं. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते.
एक बॉलमध्ये 10 धावा खर्च करत असताना आपल्याला गोलंदाज प्रणय पाहायला मिळतील, ज्या प्रणयने कमालीची कामगिरी केली. जितेशची ओव्हर फार महत्त्वाची आहे. मागील ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये विकेट मेडन षटक हाताळलं असं जितेश आपल्याला अजून देखील मैदानावरती त्याचं येणं शिल्लक आहे. एक बॉल 10 धावा. यावेळेस फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल जरूर आहे. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाही. धावसंख्या फलकावरती 10 पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. बॉल हवेमध्ये कैच झाली है कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. पिछले गेंद पर विकेट नहीं मिला तो क्या हुआ, इस गेंद पर विकेट जरूर लेंगे. या बॉलवरती विकेट आली आहे. प्रणयच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. फलंदाज योगेश खेळीचा अंत होत असताना धावरती या पहिला धक्का. ची मागणी करण्यात आली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. एक्झॅक्टली काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाईल. बॅटर क्रीजमध्ये आहे की नाही, बॉल वेस्टाईडपेक्षा वरती आहे की नाही, फलंदाज आउट आहेत की नाही, या प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाईल. टीव्ही अंपायर टू डिरेक्टर, वी हॅव अ बॅटर रिव्ह्यू फॉर बेस्ट ऑफ हाईट. एक्झॅक्टली काय असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. विष्णू सर प्लीज. डाऊटफुल डिसिजन, दॅट्स वाय तिसऱ्या पंचांची मागणी. अगदी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आयोजक घेतील. दोन्ही टीमचे 12th मॅन देखील आहेत. वेस्टपाइट बीमर नो +1. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. होमसाई MTC लाईव्ह इव्हेंट म्हणजेच काय तर प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी, नीट अँड क्लीन टेलिकास्ट. आणि अगदी दूध का दूध पाणी का पाणी की एक्झॅक्टली हा बॉल नो बॉल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. यावेळेस देखील वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13. धावसंख्या 13 पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते. सातत्याने ही मिस्टेक. 10 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. कलेक्टिव्ह बॉल, लीगल डिलिव्हरी 3.
आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली 3 बॉल हाताळण्यासाठी 10 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत. यावेळेस फलंदाजाने कुठेतरी थोडंसं अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाली फलंदाजाच्या वतीने. ब्लाइंड बॅट स्विंग, आंधळी फटका आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेमध्ये, अगदी तोच आपल्याला फटका पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. ॲक्शन रिप्ले बघा, लाईन मिस केली आहे. क्रॉस अँगल, नॅचरल अँगल क्रिएट, नैसर्गिक कोन क्रिएट करत हवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर बॉल चालला होता. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, थर्ड मॅनचा फिल्डर, कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन, फलंदाज होतील बाद. बॅटर संकेतच्या खेळीचा अंत. संकेत बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे साईनाथ सनत. सनत पाहायला मिळतील मैदानावरती. सनतच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बॅट आऊट झालेले आहेत. बॅट पॅच आपल्याला पाहायला मिळतो जोगलीपाडा संघाच्या फलंदाजांचं, स्पेशली जे ओपनरला आलेत ते. पाठीचा कणा, बॅकबोन तुटला गेला. आता मिडल ऑर्डर एक्सपोज होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, मिसहिट पाहायला मिळतोय. कॅचसाठी धावले गेले नाही आहेत. मैदानावरती 2 धावा अर्जित होत असताना पाहायला मिळतील. 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही कॅचसाठी पुढे येता, की तुमच्या आवाक्यामध्ये तो बॉल आहे का. जर बॉल तुमच्या आवाक्यामध्ये असेल तर मात्र प्रयत्न करू शकता, नसेल तर मात्र तो किती दूर आहे. मग अशा वेळी टप्पा पडल्यानंतर बॉल कुठे जाईल ते देखील बघणं महत्त्वाचं असतं. पहिले षटक समाप्त, धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड, 12 बॉल 27. मॅच अजून देखील आहे, मॅच जिवंत आहे आणि दोन्ही टीम मैदानावरती चुरशीची लढत मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज थोडासा आपण म्हणू शकतो प्रेशरमध्ये जरूर होता. 13 बॉल आतापर्यंत हाताळले गेले होते 1 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. धावसंख्या पाहायला मिळते 16, म्हणजे विजयासाठी 12 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 27 धावा हे विजयाचं इक्वेशन. जोवेलीपाडा विपक्ष बेंडशील, यजमान विपक्ष पाहुणे, अशी लढत पाहायला मिळते. स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 हे देखणं रुबाबदार दैदिप्यमान पर्व या समस्त परिसरामधील सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव होते. त्या सोबतीला तंटामुक्त अधिकारी देखील होते, अध्यक्ष देखील होते आणि त्या सोबतीला माजी कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच साहेब देखील होते. मात्र त्यांच्या आठवणींना उसाळा देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 हे देखणं दैदिप्यमान आणि रुबाबदार पर्व. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता है. 12 गेंदों में 27 रनों की आवश्यकता. ये इक्वेशन रहेगा जीत के लिए. किस तरफ मैच रुख करेगा ये भी देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. सिद्धेश मैदान के अंदर. इस बार स्लॉट की गेंद, बड़ा स्ट्रोक मारना चाहते हैं, लॉन्ग ऑन में फील्डर रहेंगे. गलती हो चुकी है, मिस्टेक हो चुकी है, सिंगल को डबल में परिवर्तित कर दिया है. अब तीसरे रन का प्रयास. देखते ही देखते साच बाज और ताज. देखते ही देखते सिंगल डबल और ट्रिपल भी. दम घ्या जरा थोडा. 3 धावा कंप्लीट झाल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचं मी म्हणेल आतापर्यंत क्रिकेट खेळलं गेलंय जोवेलीपाडा संघाच्या वतीने ते कौतुकास्पद आहे. कारण या टीमने सिंगल डबलचा देखील भरपूर फायदा उचलला आहे. चौकार षटकार देखील आले आणि त्यासोबतीला एक्स्ट्रा धावा. धावसंख्या 19. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. अपील फेटत असताना पंच पाहायला मिळतील. आशाभूत नजरेने प्रत्येक खेळाडूने पाहिलं होतं पंचांच्या दिशेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. आशाभूत नजरेने पाहिलं जातं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. नाईन्टीन ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावांची आवश्यकता आणि 19 झाल्यात.
2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 2 मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, ही विनंती असेल. यावेळेस मैदानावरती कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. विशालने ही अप्रतिम झेल पकडली आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सनत बॅक टू दी पवेलियन. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 9 गेंदों में 24 रनों की आवश्यकता. ये इक्वेशन फील्डिंग चेंज केली होती, सो रिव्हर्स स्विच हिट अटेम्प्ट होता. स्विच हिट आणि रिव्हर्स दोन वेगळे वेगळे स्ट्रोक आहेत. आजकाल बघायला गेलं तर प्रत्येकाला वाटतं स्विच हिट आणि रिव्हर्स एकच स्ट्रोक आहेत, मात्र तसं नाही आहे. रिव्हर्स म्हणजे जशी तुमची ग्रीप आहे ना, त्या ग्रीपला चेंज करून टॉप हँड बॉटम हँड बनतो, बॉटम हँड टॉप हँड बनतो. त्यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. या स्ट्रोकला रिव्हर्स म्हणतात. ग्रीप चेंज केली, टॉप हँड बॉटम हँड झाला, बॉटम हँड टॉप हँड झाला, तो असतो रिव्हर्स स्ट्रोक. एक्झॅक्टली तो स्विच हिट पाहायला मिळाला. रिव्हर्स स्ट्रोक म्हणजे ती ग्रीप तीच असते. अगदी मैदानावरती पाहायला मिळते आलेली सिंगल. येस, ग्रीप चेंज केली, सो स्विच हिट आहे. हा स्विच हिट अटेम्प्ट होता. रिव्हर्स म्हणजे त्याच ग्रीपने तुम्ही अल्टी खेळता. आलेली सिंगल पाहायला माहिती आहे धावसंख्या फलकावरती 20. 8 बॉल 23. 8 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. जोवेलीपाडा संघाच्या डगआउटमधून आता आवाज यायला सुरुवात झाली, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रेशरमध्ये असता त्यावेळेस डगआउटमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण नेहमी आपल्याला बघायला मिळतो. ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आणि फलंदाज बाद. मॅक्सवेल नरेश अकेईचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठा धक्का आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज नरेश. मॅक्सवेल बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर हेमंत पाहायला मिळतील. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. हेमंत राणे आणि चेतन राणे दोन बंधु राज आहेत. दो भाई क्या मच्छा पाएंगे दोनों तबाही, आने वाला वक्त बता देगा. 7 गेंदों में 23 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन. कहा जाता है कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. अजय सर, अभी भी मैच बन सकती है. 7 गेंदे कैलकुलेटिवली 23 रन आप बना सकते हो, तो ये मैच में आप रन बना सकते हो. लेकिन सामने भी खेल रही है कौन टीम जो इस मैदान के ऊपर हुकूमत करती है, जो इस मैदान की किंग है, वो टीम बेंटशील अपने होम ग्राउंड पर खेलती हुई. 7 गेंदे 23 रनों की आवश्यकता. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज तैयार हेमंत, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर चेतन. देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा कौन सी टीम जीतेगी. 7 गेंदे 23 रनों की आवश्यकता. 7 में 23, ये जीत का इक्वेशन. कौन सी टीम जीत पाएगी ये देखना बड़ा ही दिलचस्प. एक तरफ बेंटशील तो दूसरी तरफ जोवेलीपाड़ा. 7 गेंदे 23 रन. 7 गेंदे 23 रन कट करना चाहते थे. शॉट थर्ड मैन में कैच लपकी और अब जीत के लिए 6 गेंदे और 23 रनों की आवश्यकता.
6 बॉल 23 ची आवश्यकता आहे. मैदानावरती विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय. तुषारच्या खेळीचा अंत. वन मोर विकेट डाऊन. आवश्यकता. जोवेलीपाडा संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती होता. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये प्रणयच्या वतीने, मात्र आता जोवेलीपाडा संघासाठी ही मॅच क्रुशल आहे. जी त्यांच्यासाठी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. आणि आता मैदानावरती जोवेलीपाडा संघ व्हेंटिलेटर वरती आहे. आता बघूया कशी कामगिरी केली जाईल. 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 22 बनू शकतात. एक्झॅक्टली 2 बॉलवरती 2 सिक्सर आले ना या मॅच मध्ये कमबॅक होईल. 5 बॉल 22 धावा बनतील की नाही पाहणं इंटरेस्टिंग. ह्यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आहे. बॉल चाललाय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल. आता 4 बॉल 21. 4 मध्ये 21 हवेत. 3 सिक्सर 1 चौकार. सामना फिनिश होईल. मात्र 4 बॉलमध्ये 21 धावा बनतील का? मागील मॅचमध्ये याच खेळाडूने विकेट मेडन षटक हाताळलं होतं. 2 विकेट आणि मेडन षटक हाताळणारा हा खेळाडू जितेश पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. कॅच होईल कंप्लीट. आणि ही कॅच नाही ही मॅच देखील कंप्लीट होत असताना कदाचित पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. 3 बॉल 21 ची आवश्यकता. विकेट घेत 3 बॉल 21. 3 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा रॅडरपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. जितेशने कमालीची गोलंदाजी केली आहे. जोवेलीपाडा संघाने सामना कुठे पराजित झाला माहिती आहे का? ज्या वेळेस ती विकेट आली ना, फलंदाज योगेशची विकेट आली, तिथे त्यांनी या मॅचमध्ये कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. 12 मध्ये 27 धावांची आवश्यकता होती. क्रिकेट असा गेम आहे ना मित्रांनो, तुम्ही इझिली घेऊ शकत नाही. थोडंसं पण मी म्हणू शकतो टेंटेटिव्ह अप्रोच जोवेलीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. त्यांच्याकडे जे बॅट्समन आहेत नरेश, स्पेशली संकेत, सनत, चेतन, हेमंत, तुषार, हरेश, या सर्वांकडे कॅपॅबिलिटी आहे, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. मात्र त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करू शकलेच नाही ते. 1 बॉल 19. 1 मध्ये 19 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. हार्दिकजी राणे आम्हाला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पॉकेट ऑफ एंटरटेनमेंट त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. मैदानावरती कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाहीये. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय यजमान संघ. अर्थातच बेंडशील टीमने अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत जोवेलीपाडा संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळतोय. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट